तुम्हाला हे कसं सुचलं की आपण प्रतिभाचंद्र नावाची कादंबरी लिहावी, त्याची सुरुवात कुठे झालेली? आपल्याला फोन येतो, हॅलो मी बोलतोय आणि मला तुमच्या कादंबरीवरती वेब सिरीज बनवायची. तो प्रसंग कसा होता सर? तुम्ही पुस्तक लिहिले, मूळ लेखक तुम्ही आहात, काहीतरी एक म्हणणं आणि एक आयडिओलॉजी, एक थिंकिंग आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटलं काय त्यांनी चेंजेस वगैरे केले किंवा काय या गोष्टी? शिवाजी महाराज म्हणलं तर खूप सेन्सिटिव्ह टॉपिक आहे, महाराष्ट्राचं किंवा अखंड भारताचं आराध्य दैवत आहे. तर मग या विषयाला हात घालून अभ्यासपूर्वक ही काळजी घेऊन हे जिम्मेदारीचं शिवधनुष्य आहे ते तुम्ही कसं पेललंय? वेरूळच्या रहस्यमयी जीवनाशी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी आणि विजयनगरच्या वैभवशाली साम्राज्याशी या सर्वांची एकत्रित सांगड घालून एका गुप्त खजिन्याच्या शोधात. आणि आपल्याला सर्वांनाच माहित आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं 32 मानांचं सिंहासन होतं. त्या सिंहासनाच्या शोधात एक कल्पनाशक्तीच्या जोरावरती एक अतिशय सुंदर कादंबरी प्रकाशित झाली होती 2019ला. त्या कादंबरीचं नाव आहे प्रतिपचंद्र. आणि खूप थोड्याच वेळामध्ये ही कादंबरी लोकप्रियही झाली. एवढंच काय मित्रांनो, तर या कादंबरीवरती सध्या ऑनलाईन हॉटस्टार OTT प्लॅटफॉर्मवरती एक वेब सिरीज सुद्धा रिलीज झालेली आहे. अर्थातच ती आपण सर्वांनी पाहिली असेल, द सिक्रेट्स ऑफ शिलेदार. आदित्य सरपोतदार सर दिग्दर्शित ही वेब सिरीज आपण पाहत आहोत, सध्या अवेलेबल आहे. खरं तर ही वेब सिरीज प्रतिपचंद्र याच कादंबरीवरती आधारित आहे. जेव्हा मित्रांनो आपण प्रतिपचंद्र हा शब्द ऐकतो, आपल्या कानांना पडतो, तेव्हा नक्कीच कुठेतरी वाटतं अरे अरे प्रतिपचंद्र शब्दाची आणि आपली काहीतरी एक नाळ जोडलेलं आहे. अर्थातच हा शब्द महाराष्ट्रातल्या मातीमधून निर्माण झालेला आहे. प्रतिपचंद्रची नाळ ही महाराष्ट्राच्या मातीशी आहे. आणि जेव्हा प्रतिपचंद्र म्हणतो तेव्हा नक्कीच कुठेतरी महाराष्ट्राच्या मातीतील शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला आठवायला लागतो, नकळतपणे आपल्या डोळ्यासमोरून जातो. आणि मित्रांनो, कुठलीही कलाकृती असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असो किंवा इतिहासामधील अनेक वेगवेगळ्या गोष्टी असो, त्या इतिहासाच्या निगडीत कुठलीही कलाकृती निर्माण करायची असेल, गाणं असेल, नाटक असेल, सिनेमा असेल किंवा साधं पुस्तक लिहिणं सुद्धा असेल, तो कुठलीही कलाकृती निर्माण करायची असेल तरी खूप हे जिम्मेदारीचं काम असतं. कारण की लोक खूप सेन्सिटिव्ह आहेत. कारण की छत्रपती शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्राचेच नाही तर अखंड भारताचे आराध्य दैवत आहेत. त्यामुळे या विषयाला घेऊन कलाकृती निर्माण करणं हे खूपच जोखमीचं शिवधनुष्य आहे मित्रांनो. तर हे शिवधनुष्य पेललेलं आहे आपल्या आजच्या गेस्टने. खरं तर मित्रांनो, आपले आजचे लेखक हे आधी डॉक्टर आहेत, प्रोफेशनल बाय ते डॉक्टर आहेत आणि पॅशन बाय ते लेखक आहेत. तर मित्रांनो, म्हणजे कल्पनाशक्तीच्या जोरावरती आपण काय करू शकतो? अर्थातच म्हणजे ऐतिहासिक मुद्दा धरून तो कल्पनाशक्तीची जोड घालून, सांगड घालून एक व्यवस्थित प्रवास वर्णन करून चांगल्या प्रकारे एक स्टोरी बनवणं ही खूपच एक अद्भुत गोष्ट आहे. पण कल्पनाशक्तीच्या जोरावरती जेव्हा आपण लिखाण करत असतो त्यावेळेस ते कदाचित इझी असेल, पण जेव्हा तुम्ही त्याचा टच, रेफरन्स इतिहासाशी जोडता तेव्हा हे काम रिसर्चचं असतं, अभ्यासाचं असतं आणि खूप मेहनतीचं असतं. तर मित्रांनो, प्रतिपचंद्र ही कादंबरी कशा प्रकारे लिहिली, कशी लिहिली, त्याची सुरुवात कशी झाली, आपण ह्या सर्व गोष्टी आजच्या पॉडकास्टमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी द मयूर साळवे स्वागत करतो तुमचं TMS थिंग्स मध्ये. मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे TMS थिंग्स मध्ये आपण एक्सप्लोरिंग ह्युमन बीइंग या कन्सेप्ट वरती काम करत आहोत. अर्थातच आपण माणूस शोधत आहोत, माणसातला माणूस पण शोधण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. तर मित्रांनो, आपल्या आजच्या पॉडकास्टचे गेस्ट स्पेशल ह्युमन बीइंग. सो लेडीज अँड जेंटलमॅन, प्लीज वेलकम ऑन द शो डॉक्टर अँड रायटर प्रकाश कोडिस सर. सर, सर्वात प्रथम तुमचं स्वागत आपल्या शो मध्ये. नमस्कार. नमस्कार सर. सर्वात प्रथम मला सुरुवात करायला आवडेल, तुम्ही तुमचं पहिलंच पुस्तक कादंबरी लिहिली प्रतिपचंद्र. जेव्हा प्रतिपचंद्र हा शब्द येतो तेव्हा तो नकळतपणे आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये कळून जातं की अरे हा शब्दाचा अर्थ महाराष्ट्रातल्या मातीशी निगडीत आहे. आणि जेव्हा आपण ते पाहायला जातो तेव्हा आपल्याला शिवाजी महाराजांचा इतिहास डोळ्यासमोर अलगद येऊन जातो. तर तुम्हाला हे कसं सुचलं की आपण प्रतिपचंद्र नावाची कादंबरी लिहावी, याची सुरुवात कुठे झालेली? बघ, कादंबरीची जी सुरुवात आहे, म्हणजे आयुष्यामध्ये एक टार्गेट होतं की आयुष्यात मी जे काही सगळ्यात पहिल्यांदा लिहिल, पहिली जी कादंबरी असेल, पहिलं पुस्तक जे कोणतं असेल ते छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित असावं. आणि मग त्या दृष्टिकोनातून डोक्यामध्ये बरेचसे थॉट होते, बरेच विचार होते की काय लिहायचं, कशा पद्धतीने लिहायचं. पण एक होतं की छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचं सिंहासन हा एक सहज डोक्यामध्ये विचार आला. आणि आपण म्हटलं, विचार केला की आपण या विषयावर काहीतरी लिहूया. सुरुवातीला अगदी 50 पान, 60-70 पानांचा विषय म्हणजे डोक्यामध्ये होता. आणि नंतर तो जसा जसा मी इतिहासातील घटना,
आणि हिस्टॉरिकल महाराजांचा जीवन प्रवास हे सगळं जसं अभ्यासात गेलो डिटेलमध्ये तेव्हा कळत गेलं की याच्याही पलीकडे अजून काहीतरी आहे. आणि मग महाराजांची राजमुद्रा, त्यातील प्रतिपश्चंद्र लेख हे हा पहिला शब्द आहे तो प्रतिपश्चंद्र शब्द. आणि नंतर मग त्यात अभ्यास करता करता लक्षात आलं की दक्षिण दिग्विजय छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात राज्याभिषेकानंतरची जी घटना आहे, जो 1 वर्षाचा कालावधी होता, त्यात त्यांनी दक्षिण दिग्विजयामध्ये महाराजांनी जे मिळवलं ते प्रचंड मोठं होतं, प्रचंड मोठं साम्राज्य होतं. आणि तो विचार करून मग सगळं काही एकत्रित करून मग प्रतिपश्चंद्र कादंबरीमध्ये येत गेलं. ओके ओके. आता मी सुद्धा हे पुस्तक म्हणजे वाचलं आणि ज्यावेळेस मी वाचत होतो त्या स्टोरीमध्ये मी गुंफत चाललो होतो नाही का. आता हा प्रसंग आहे, पुढे कुठला प्रसंग आहे नाही का. तर याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणचा प्रवास दाखवलेला आहे, मध्येच पाऊस पडतोय वगैरे, प्रवास चालू होतो, ह्या गोष्टी आहेत. तर तुम्ही वेगवेगळ्या टप्प्यांचे, जसं की आपण म्हणतो की मुंबईमध्ये देश हे आहे म्युझियम, त्याच्यामध्ये ते आजोबांचं घड्याळ वगैरे आहे. तर हे सगळे धागेदोरे तुम्ही कसे सुचवले, कारण की ऐतिहासिक गोष्ट आहे, खूप जिम्मेदारीचं काम असतं की शिवाजी महाराज म्हणलं तर खूप सेन्सिटिव्ह टॉपिक आहे, महाराष्ट्राचं किंवा अखंड भारताचं आराध्य दैवत आहे. तर मग या विषयाला हात घालून अभ्यासपूर्वक ही काळजी घेऊन हे खूप म्हणजे एक जिम्मेदारीचं शिवधनुष्य आहे, ते तुम्ही कसं पेललंय? कहाणीमध्ये ही जी प्रतिपश्चंद्र ही कादंबरी आहे की इतिहासातील काही घटना, काही धागे पकडून त्याभोवती मी कादंबरीत लिहिलेले की हे फार कठीण होतं की एक एक धागा पकडून एक प्रकारचं ते मखमली वस्त्र तयार करतोय मी. आणि छत्रपती शिवाजी महाराज आहेत, तिथे तुमच्या महाराजांबद्दल काही लिहिलं तर तिथे कल्पकतेला थारा नसतो. जे आहे ते तुम्हाला संदर्भासहित लिहिणं आहे. चुकलं नाही पाहिजे. कोर्स ती आपली आणि प्रत्येक व्यक्तीची जबाबदारीच आहे ती. तर ते लिखाण करते वेळेस काही गोष्टी अशा होत्या की मला मूळ इतिहासाला, मूळ जो गाभा आहे तिथं धक्का नव्हता लावायचा. जसं की आता खलबतखाना आहे. बरोबर. मी कादंबरीमध्ये खलबतखान्याभोवती काही कल्पना रचल्या पण मूळ खलबतखाना आहे. विजयनगर साम्राज्य, हम्पीचा जो इतिहास आहे तो आहेच तो. हम्पीवर जे आक्रमण झाली, हम्पी जगातलं एकेकाळीतलं सगळ्यात श्रीमंत राज्य होतं, श्रीमंत शहर होतं त्या काळातलं, ते होतं. त्याभोवती मग मी काही माझी नंतर कल्पना रचलेली आहे. म्हणजे पूर्णच काल्पनिक नाही, आपण याला हिस्टॉरिकल फिक्शन म्हणू शकतो. बरोबर. आणि 2019ला प्रथमच प्रकाशित झालं पुस्तक आणि खूप कमी वेळेमध्ये लोकप्रियही झालं. ओके. आणि एक दिवस रॅन्डम येतो आणि आपल्याला फोन येतो, हॅलो मी बोलतोय आणि मला तुमच्या कादंबरीवरती वेब सिरीज बनवायची किंवा चित्रपट सोर्स. तो प्रसंग कसा होता सर? ओके. जस्ट त्यावेळेस मी वायसीएम हॉस्पिटललाच होतो आणि नेमकंच कोविडचा काळ सुरू झालेला होता. कोविडची पहिलं लॉकडाऊन लागलं होतं. मे बी 22-23 मार्च, 25-26 मार्चची तारीख असावी. सकाळची वेळ होती आणि मला एक फोन आला आणि तिकडून सांगितलं की आम्ही दशमी क्रिएशन्स मधून बोलतोय. ते निनाद वैद्य सरांचा फोन होता, प्रोड्युसर, ज्यांनी हे वेब सिरीज उभा केलेलं आहे सगळं काही. पहिला फोन त्यांचाच आलेला होता आणि मी एकदम असा शॉक मध्ये गेलो की कारण काय, या कादंबरीवर काहीतरी व्हावं हे डोक्यात एक थॉट होता. पण वेब सिरीज होईल आणि हिंदीमध्ये होईल हे काय माझ्या डोक्यात मी कधी नव्हता विचार केला. कादंबरी लिहिते वेळेस माझी ज्या पद्धतीने लिहिली मी, त्यामध्ये डायलॉग्स ऑलरेडी लिहिलेले आहेत, त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन ऑलरेडी लिहिलं की तुम्हाला जर स्क्रिप्ट लिहायची असेल तर फार काही वेगळं करायची गरज नाही. मी ऑलरेडी त्यात तो कंटेंट डोक्यात हे होतं की उद्या ह्याचं हिंदी ट्रान्सलेशन झालं, इंग्लिश ट्रान्सलेशन झालं, त्यावेळेस समोरच्याला फार अडचण येऊ नये. व्हिडिओ काही ऑडिओ व्हिज्युअल रूपात जर काही आलं तर समोरच्याला ते अशाला असं मी त्यात कादंबरी तर आहेच पण लिहिलेलं पण आहे. ते त्यांना भावलं, त्यांच्या टीमला. अपर्णा पाटगावकर मॅडम आहेत, त्यांनी ते पुस्तक वाचलं. दशमी टीम्सच्या ज्या क्रिएटिव्ह गोष्टी पाहतात आणि त्यांनी वाचलं आणि त्यांनी मग वैद्य सरांना मला फोन करायला सांगितलं. त्याच्या आधी 1-2-3 फोन आलेले होते विशेष म्हणजे नॉर्मल वेगवेगळ्या चित्रपट संस्थांकडून. मला सुरुवातीला वाटलं की तसाच हाही असेल, म्हणजे काहीतरी, म्हणजे ठीक आहे, इट्स ओके, बघूया. पण त्यांनी ज्या पद्धतीने डिटेलमध्ये गोष्टी सांगितल्या, डिटेलमध्ये त्यांची हिस्ट्री सांगितली, तेव्हा लक्षात आलं की जेन्युइन लोक आहेत. त्यानंतर मग आम्ही फॉलोअप घेत गेलो, 1-2-3 मीटिंग झाल्या आणि नंतर जवळपास वर्षभराने आमची प्रॉपर डील झाली. ओके. आणि नंतर त्या डील झाल्यानंतर मग त्यात हॉटस्टार वगैरे, आदित्य सर, पोद्दार सर, हे सगळे त्यात इन्व्हॉल्व्ह होत गेले आणि अगदी जवळपास 4 वर्षाच्या प्रवासात हे सुंदर असं एक वेब सिरीज तयार झाली. बरोबर. आम्ही नक्कीच सर्वांनी वेब सिरीज पाहिली. तर जेव्हा वेब सिरीज बनवली आणि रुपेरी पडद्यावर येण्याच्या अगोदर एक स्क्रीनिंग होत असतं, राईट? तुम्ही ज्या वेळेस ती स्क्रीनिंग पाहिली असेल त्यावेळेस तुमची कशी रिॲक्शन होती? कारण की तुम्ही पुस्तक लिहिले, मूळ लेखक तुम्ही आहात, ते पात्रांमध्ये तुम्ही एक आत्मा दिलेला असतो, त्या प्रत्येक पात्राचं, त्या रवीचा असेल किंवा आदित्यचा असेल किंवा प्रियलचा असेल, प्रत्येकाचं काहीतरी एक म्हणणं आहे आणि एक आयडिओलॉजी, एक थिंकिंग आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटलं, काय त्यांनी चेंजेस वगैरे केलेत किंवा काय ह्या गोष्टी? बघा, आता कसं आहे, सिरीज म्हटलं पडद्यावर त्या गोष्टी दाखवत असतं. कादंबरीमध्ये मी लिहितोय की रविकुमार त्या जहाजावर उभा आहे आणि तो विचार करतोय
की मी इथपर्यंत का आलो, इतक्या लोकांना मध्ये ओढण्यात आलं, या कहाणीचा शेवट कसा असेल, तो विचार करत बसतोय. त्याला आजोबांची आठवण येते. फक्त त्या थॉटचे विचार करण्याचे 4 पानं आहेत. पण ते पडद्यावर तुम्ही दाखवू शकत नाही. नाही दाखवू शकत. जे माझे कट्टर फॅन आहेत, वाचकाचे एकदम असे जीवाभावाचे माझे मित्रमंडळी वाचक आहेत, त्यांना बऱ्याचशा गोष्टी वेबसिरीज मधल्या नाही आवडलेल्या. कारण काय, त्यात मी ज्या पद्धतीने डिस्क्रिप्शन केलंय, मी ज्या पद्धतीने कॅरेक्टर उभा केले, तर ते वाचक, ते फॅन लोक सगळे त्या कॅरेक्टरशी जुळून आले. पण ऑडिओ व्हिज्युअलच्या किंवा पडद्यावरच्या मर्यादा वेगळ्या असतात. आपण जे आशाला असं लिहिलं ते लिहू शकत नाही. बरोबर. काही दुसरेही त्याला काही बरेच कारणं असतील, पण ऑफकोर्स त्यांनी सिरीजमध्ये बऱ्यापैकी बदल केलेत. म्हणजे स्टोरी लाईन प्रतिपतचंद्रची आहे, स्टोरी लाईन प्रतिपतचंद्र आहे. त्यातील जे कॅरेक्टर आहेत ते पण त्यांनी अगदी नावासकट घेतलेले आहेत. रविकुमार आहे, प्रियल आहे, प्रशिक कॅरेक्टर आहे, काही थोडेफार चेंज केलेत, पण त्यांना त्यांच्या गरजेनुसार, त्यांच्या मर्यादेनुसार त्यांनी बनवलेलं आहे. फक्त एवढंच आहे, किंवा म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की त्यांनी ज्या काही फ्रेम बनवलेल्या आहेत त्यामध्ये म्हणजे उणिवा काही ठेवलेला नाहीत, म्हणजे कमीपणा काही ठेवलेला नाही. जो म्हणजे उदाहरणार्थ रायगड आहे, तो रायगड ज्या पद्धतीने भव्य दिव्य आतापर्यंत हिस्ट्रीत पहिल्यांदा पाहिला असेल रायगड अशा पद्धतीनं, एवढ्या मोठ्या पडद्यावर आणि एवढ्या खास काही ड्रोन शूट आहेत सगळं, किंवा बदामीचं शूटिंग आहे. वेरूळचा जो पार्ट आहे कादंबरीतला प्रतिपतचंद्रमधला, तो बऱ्याच जणांची नाराजी आहे की वेरूळ का नाही घेतलं, किंवा आम्ही पूर्ण कादंबरीच्या वरच जो हे आहे कव्हर पेज आहे त्याच्यावरच वेरूळच्या 4 सिंहाचा आहे, म्हणजे कादंबरीचा गाभाच वेरूळ आहे, तर मग वेरूळ का नाही घेतलं. तर ऍक्च्युली वेरूळला शूटिंगला परमिशन नाही मिळाली. ते हेरिटेज सेंटरमध्ये येतं, त्याच्यामुळं परमिशन नाही मिळाली. त्यामुळे त्यांनी तशासारखंच, पण म्हणून त्यांनी त्याचे सेट नाही उभा केले, कारण तो ओरिजिनल जे असतं ते त्या सेटमध्ये 100% नाही दिसलं, म्हणून त्यांनी पॅरलल बदामी घेण्याचा प्रयत्न केला. आता वेरूळ अजिंठा लेण्यांचा जो इतिहास आहे तो खरंच खूप इंटरेस्टिंग आणि रहस्यमय आहे. ओके, प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळं त्यांचं मत आहे की ही जी कैलास मंदिर असेल, कोणी बनवलं, माणसाने बनवलं का एलियन्सनी बनवली किंवा काय, याच्याबद्दल तुम्ही अभ्यास करत असताना तुमचा काय थॉट, किंवा तुम्हाला याच्याबद्दलची काय माहिती मिळाली, किंवा तुमचा काय मत आहे? पण वेरूळ बद्दलच बोलू. आता मी माझ्या कादंबरीमध्ये काय, मी आता काय सांगण्याचा प्रयत्न केला, काय होईल ते ज्यांनी वाचलेलं नाही तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचेल, मग तो सस्पेन्स मधला निघून जाईल. मी त्या डिटेलमध्ये जात नाही, पण वैयक्तिक माझं असं म्हणणं आहे की वेरूळ बराच म्हणजे अक्षरशः तिथं 2 पिढ्या तर 2-3 पिढ्या तिथं सहज म्हणजे जन्मल्या आणि तिथेच मेल्या काम करत करत. म्हणजे लहान मूल जन्मलंय, वडील तिथे छन्नी हातोडा घेऊन काम करतात, ते मूल लहानाचं मोठं झालं आणि त्या मुलानं ते वडिलांकडून म्हणजे शिकून घेतले सगळ्या गोष्टी, आणि त्याने पण आयुष्यावर तेच केलं, आणि अगदी 70-80-100 वर्ष तो मुलगाही, तो व्यक्ती तिथेच मेला. तो अशा कितीतरी पिढ्या येऊन गेल्या. एलियनचं वगैरे म्हणणं, एलियन वगैरे लोकांनी बनवलंय असं म्हणणं, म्हणजे ज्या आपल्या पूर्वजांनी जे भव्य देव उभा करून ठेवले ना, तर त्यांच्या कामाचा कुठेतरी आपण अपमान करतोय एलियनचं नाव देऊन. मग ते वेगवेगळ्या थेरीज वगैरे आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत, अर्थातच ते माणसांनीच बांधलेलं आहे. ती कलाकुसर एवढी सुंदर आणि एवढी भव्य दिव्य आहे की आपण आत्ताच्या काळात आपण ते इमॅजिन नाही करू शकत की कसं तयार केलं असेल. तर जिथं आपल्याला अशक्य गोष्टी दिसतात, अतर्क्य गोष्टी दिसतात, तिथं आपण सुपर नॅचरल पॉवरचं काहीतरी आपण लेबल जोडतो, पण असं नाही, ते त्याच अगदी छान कारागिरांनी ते बनवलेलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की त्या पूर्ण लेणीवरती आपली संस्कृती, भारतीय प्राचीन संस्कृती रेखाटलेली आहे, बरोबर कोरलेली आहे. एलियन्सला कसं समजणार की यांची संस्कृती काय होती, महाभारत किंवा रामायण, ते दृष्टी आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं. दुसरं मला सर असं विचारायचंय, तुम्ही प्रोफेशन आहे डॉक्टर आणि पॅशन रायटिंग मध्ये, हे कसं सुरुवात झालं आणि कसं हे समीकरण, किंवा तुम्हाला काही लोकांना कसं असतं की प्रोफेशन करत असतात पण त्यांना त्यांचं पॅशन सापडत नाही, तर तुम्हाला हे कधी सापडलं? बघा आता काय विषय की प्रोफेशन आणि पॅशन हे म्हणजे तुम्ही तरुण आहात, तुम्ही त्या फेज मधून जाताय, 2 गोष्टी आहेत आयुष्यामध्ये, प्रोफेशन करायचं की पॅशनला कंटिन्यू करायचं. मी पण एका वळणावर होतो, जसं माझं MBBS पूर्ण झालं की समोर 2 रस्ते होते. एक तर बाकी मित्रमंडळींसारखं MDचा अभ्यास करणं, PG प्रिपरेशन, PGची तयारी करणं, आणि किंवा मेडिकल ऑफिसर जे काय आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये काहीतरी करून पुढे जाणं. आणि पण डोक्यामध्ये जे आतापर्यंत वाचलेलं होतं, अगदी 5वी-6वी पासून जे डोक्यात वाचत ते साचलं होतं खूप काही, त्याचा कुठेतरी निचरा होणं आवश्यक होतं, कुठेतरी कागदावर उतरणं आवश्यक होतं. आणि डोक्यात हाही थॉट म्हणजे बऱ्याच वेळेस येऊन गेलं की आपण काय करू, आधी थोडं सेटल होऊ इकॉनॉमिकली, आणि नंतर आपण पॅशनला, लिखाणाला सुरुवात करू. पण दुसरा म्हणजे स्वतःचं मनच एकमेकांसोबत खेळत होतं की दुसरा मनात विचार आला की माणूस आयुष्यात कधी सेटल होत नसतो, बरोबर, कितीतरी काय. मी स्वतः पुस्तकात हे वाक्य लिहिलंय मी तेव्हा, म्हणजे हेच आहे की मग म्हणजे आयुष्यात माणूस कधी सेटल होतच नसतो. तुम्ही किती प्रयत्न करा, तुम्ही एखाद्या 60 वर्षाच्या व्यक्तीला विचारा, तोही सांगेल की अजून माझे प्रयत्न सुरूच आहेत. म्हणजे सेटल होण्याच्या नादामध्ये कधी तो काळ येईल तो सांगता येत नाही. त्यामुळे जेव्हा तेव्हा वाटलं ना, मग म्हटलं, ठरवलं की नाही आपण आधी उतरूया सगळं. त्याच काळात मी एक छोटासा किस्सा सांगतो. त्याच काळात मी नागपूरला होतो आणि
येणाऱ्या माझ्या पुढच्या कादंबरीमध्ये ही मी जागा लोकेशन चेंज करून लिहिलेलं आहेच मी. आयसीयू मधला किस्सा आहे. तुम्ही जो प्रश्न विचारला त्याला एकदम परफेक्ट बसेल ते उदाहरण. नागपूरला होतो. नागपूरला मी एका प्रायव्हेट हॉस्पिटलला काही दिवस आयसीयू मध्ये जॉब करत होतो मी. तिथली घटना आहे की म्हणजे मीच असा चाललो होतो आणि पडदा होता. एक पडद्याच्या आत तिन्ही साईड आयसीयू मध्ये गोल पडदा असतो. पडद्याच्या आत काहीतरी मला आवाज येत होता, काहीतरी म्हणजे शूज वगैरे जमिनीवर फरशीवर वाजल्यासारखा. कुतूहल वाटलं की नेमकं काय आयसीयू मध्ये असं काही. मुळात आयसीयू मध्ये शूज घालून कोणी येतच नसतं. बरोबर. म्हणजे थोडं वेगळं काहीतरी वाटलं. पटकन पडदा उघडून बघितला मी. तिथे 4 लोक होते त्या पडद्याच्या आत. एक 22-23 वर्षाचा तरुण आडवा पडलेला आहे. तोंडामध्ये ट्यूब आहे, त्याच्या व्हेंटिलेटरला कनेक्टेड आहे. तो शुद्धीवर आहे, डोळे उघडे आहेत त्याचे. तो फक्त असा वर छताकडे बघतोय आणि बाजूला त्याची आई उभा आहे, एक तरुण मुलगी, त्याची बहीण आहे आणि साईडला वडील. 4 जण उभा आहेत. याने गेल्यावर विचारलं की नेमकं काय झालं. डॉक्टर तर आहेत, त्यांना माहिती स्टेथोस्कोप वगैरे बघून त्यांना काय म्हणजे त्यांनी विचारलं की काय झालं. तेव्हा ते म्हणाले की काही दिवसांपूर्वी हा भोपाळला चालला होता. कॅबने जात असताना कॅबचा ऍक्सिडेंट झाला. लवकर जायचं होतं एअरपोर्टला. ते काहीतरी फास्ट कॅब असते ना, त्या जाते वेळेस अपघात झाला. ड्रायव्हरची डेथ झाली जागेवर आणि याचा ऍक्सिडेंट झाला, डोक्याला मार लागला. मग ते क्रॅनिओटोमी वगैरे बरेच पुढचे ऑपरेशन वगैरे झाले. पण तो आता फक्त डोळ्यांनी बघतोय. आता त्याच्या म्हणजे तो शरीराची हाताची हालचाल नाही, काही शरीर पूर्णपणे फक्त तो छताकडे बघत असतो. आणि मग त्याला मी विचारलं की आत्ता बुटांचा काहीतरी आवाज येत होता, मी आता जेव्हा चाललो तेव्हा काय प्रकार आहे. त्या व्यक्तीच्या त्या माणसाच्या पायात, त्या मुलाच्या वडिलाच्या पायात शूज होते. तो म्हणे की ऍक्च्युली हा जेव्हा भोपाळला जो चालला होता ना, तो हा कोरिओग्राफर आहे मुलगा. आणि तो कुठल्या तरी कॉलेजच्या कोरिओग्राफी, गाण्याच्या कोरिओग्राफीसाठी निघाला होता आणि ते जाते वेळेस हे झालेलं आहे. पण त्याने सांगितलं की माझा हॉटेलचा व्यवसाय आहे त्या व्यक्तीचा, आणि हॉटेलमध्ये असताना म्हणजे माझी इच्छा की मुलांना तोच व्यवसाय कंटिन्यू करावा. बरोबर. म्हणजे तो शिकला नाही शिकला मला तेवढा फरक पडत नाही, पण त्याला हॉटेलिंगचा व्यवसाय जो माझा आहे, माझं मोठं नाव आहे, तर तो कंटिन्यू करावा अशी माझी इच्छा होती. पण ह्याला ते कधीच आवडलेच नाही. ह्याला डान्स करण्याची आवड होती लहानपणीपासून. म्हणून लपून छपून हा डान्स करायचा, अगदी मला न सांगता. कारण मला समजलं की मी त्याला मारायचो, ओरडायचो. आणि त्यानं ते करता करता अगदी तो आता मस्त एक छान तो कोरिओग्राफर झाला होता. मला दिसत होतं सगळं, पण मी त्याला कधीच करू दिलं नाही त्या गोष्टी. त्या दिवशी पण तो अगदी मला न सांगता भोपाळला निघाला होता आणि ती गोष्ट झाली. तर आता मी त्याला हे म्हणतोय किंवा तू फक्त उभा राहा तुझ्या 2 पायावर, आपण दोघं मिळून डान्स करू. तू फक्त, मी तुला डान्सच्या स्टेप शिकवतो. ज्या गोष्टीला मी तुला आयुष्यावर विरोध केला ना, मी तुला ही गोष्ट शिकवतो. आपण दोघं जण डान्स करू, तू फक्त उभा राहा. कोरिओग्राफी आपण दोघे सोबत करू. आणि मी तिथून पटकन निघून गेलो, मला थांबणं काही आणि ते जेव्हा तुझा बाप बोलला ना, तो मुलगा वर झोपलेला आहे, दोन्ही डोळ्यातून अशा मुलाच्या धारा सुरू झाल्या. की हा एक यातून काय, तुम्ही जो मगाशी विचारला प्रश्न की पॅशन आणि प्रोफेशन मध्ये कसं, इथेही हेच वाद आहे पॅशन आणि प्रोफेशनचा. जेव्हा तुम्हाला जी गोष्ट वाटते ना, ती गोष्ट माणसानं केली पाहिजे. नंतर पुन्हा करू, नंतर करू म्हणण्यामध्ये ती गोष्ट पूर्णत्वाला जात नसते. काहीतरी अडचण येते, काहीतरी प्रॉब्लेम येतो आणि ते पॅशन मग पाठीमागं कायमचं पडून राहतं. त्यापेक्षा फक्त आर्थिक गणित सांभाळून गोष्टी केल्या पाहिजे. तर खरंच म्हणजे तुम्ही जो हा प्रसंग सांगितला, खरंच खूप म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, खूपच असा वेगळा आणि डेंजर प्रसंग आहे. काय होप कोणाच्या आयुष्यामध्ये असा प्रसंग येऊ नये. आणि खरंच खूप छान एक्झाम्पल आहे ऍक्च्युली. म्हणजे प्रत्येकाने यातून शिक घेऊ शकतो की आपण फॉलो करायला पाहिजे पॅशन प्लस प्रोफेशन. आणि सर, जेव्हा तुम्ही डॉक्टर म्हणून प्रोफेशन मध्ये आहात आणि लेखक म्हणून पॅशन मध्ये आहात आणि तुम्ही एखादी केस हँडल करताय, या सिच्युएशन मध्ये सर तुम्हाला भावनांचा कधी काही त्रास होतो की लेखक म्हणून तुमच्या भावना असतात सर त्या, की तुम्हाला ते मानायचे असतात, पण डॉक्टर म्हणून पण तुम्हाला ते सांभाळायचे असतात, तर कधी असं त्यांची कधी तुम्ही होतं कधी याच्यामध्ये? बघा, म्हणजे कसं, एकतर माणसाने एकतर डॉक्टर असावं किंवा लेखक असावं, दोन्ही असूच नाही. कारण काय होतं, दोन्ही एकत्र आलं ना, ते भावना, किस्से भरपूर आहेत तसे. म्हणजे बऱ्याच वेळेस असं इमोशनली गोष्टी, म्हणजे माझ्या नजरेसमोर पूर्ण प्रवास जातोय. तुम्हाला कुठला किस्सा सांगायचा हा प्रश्न विचार करतोय मी. पण म्हणजे बऱ्याच वेळेस असं होतं. लेखकाचं कसं संवेदनशील मन असतं, ते तुम्हाला कुठेतरी, लेखक सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ऑब्झर्वर असतो. जे डॉक्टर आहेत, माझ्यापेक्षा कितीतरी पटीने चांगलं काम करणारे अभ्यासू हुशार डॉक्टर आहेत, एक्सपर्ट आहेत, ते जेव्हा एखादा पेशंट पाहतात तेव्हा त्यांच्या दृष्टीने तो एक पेशंट असतो. ते लेखकाचं दुर्दैव हे असतं की त्यात तुम्ही पेशंट तर पाहत दिसतात, तर त्यात तुम्हाला अख्खं पुस्तक दिसतं. बरोबर. समोरचा व्यक्ती दिसतो ना, तो ती कहाणीच असते. मग मी ती कहाणी कुठेतरी शोधायचा प्रयत्न करतो. यातून काय, याचे कपडे कसे आहेत, हा बोलतोय कसा आहे, याची आर्थिक कंडिशन कशी आहे, किंवा दुखणं कसं आहे, पेन कुठं होतोय, त्याच्या पाठीमागच्या त्या व्यक्तीच्या त्रासामुळे कुटुंब कसं त्या अडचणीत आलेलं आहे, त्यांच्या आर्थिक गोष्टी कशा येतात. म्हणजे हे ट्रीटमेंट तर आहेच, आपली मूळ मुद्दा तो आहे, तो तर पूर्ण करायचाच आहे. पण त्या पाठीमागे या गोष्टी दिसत राहतात, नजरेसमोर येत राहतात. आणि मग एखादी गोष्ट कुठेतरी मनाला लागते. एक लहान बच्चू सापडलं होतं आमच्याकडे एक 3-4 महिन्यापूर्वी. फेसबुक पोस्ट पण केली होती. ओके. कचऱ्यामध्ये सापडलं होतं बाळ.
मुलगा होता तो. कुणीतरी प्रेग्नन्सी म्हणजे पूर्ण 9 महिने 9 दिवस वाढ झाल्यानंतर ते बाळ कुणीतरी कचऱ्यामध्ये टाकून दिलं होतं. तो जो प्रसंग तो फक्त माझा एकट्याचाच नव्हता बरं. तो जो भावनिकतेचा जो म्हणजे मी तर रायटर म्हणून एक लेखक म्हणून तर भावनिक झालोच. त्यावेळेस आमचा पूर्ण अख्खा स्टाफ जो कधी काम करणारे मामा, सिस्टर, अगदी सफाई कर्मचारी मामा सगळे पूर्ण असे जमले होते ते बाळाला पाहण्यासाठी. आणि ते बाळ असं पिशवी ठेवली पोलिसांनी आणून आणि ती पिशवी हलतेमधून ती हलत्यांमधून बाळाचा रडण्याचा आवाज ऐकला. तिथे आता जे तुम्ही रिॲक्शन दिली त्या प्रत्येकाची ती रिॲक्शन होती. एक लहान बाळ आहे, मग त्याला बाहेर काढणं, त्याची नाळ कापणं, इथून ते त्याला लगेच पेडियाट्रिक डॉक्टर बोलवणं, सर्जरी. कारण त्या बाळाला कुत्रा पण चावला होता, ते फार डिटेलमध्ये नाही जात. मग लगेच त्याची ट्रीटमेंट आयसीयूला घेणं. पण तिथे मी एकटाच नव्हतो. पूर्ण जितका आमचा 20-25 जणांचा स्टाफ आहे, माझ्या इतकाच तल्लीनतेनं त्या मुलाच्या ट्रीटमेंटसाठी तो त्यात सामील झाला होता. म्हणजे कधी कधी फक्त लेखकच म्हणून नाही, तिथले जे स्टाफ जो आहे, काम करणारे लोक आहेत, आम्ही रोज 100 केसेस बघतो, रोज 10 मृत्यू बघतो. पण अशी एखादी घटना घडते ना, मग ते तुमचं ते कठोर पण सगळं निघून जातं. ते इमोशन, भावनेचा भर येतो. पुस्तक जेव्हा सर्वप्रथम प्रकाशित झालं त्यावेळेस आई वडिलांची प्रतिक्रिया काय होती? कादंबरी 2015ला सुरुवात केली होती लिहायला. पहिले 2 वर्ष मी घरी सांगितलेलंच नव्हतं की मी पुस्तक लिहितोय म्हणून. म्हणजे ही आपल्याकडची दुर्दैवाची गोष्ट आहे की एखादा व्यक्तीने पॅशन, ते एमबीबीएस झालेलं आहे, अशा अवस्थेमध्ये मी ते सगळं सोडून दुसरं काहीतरी करतोय. म्हणजे इथपर्यंतच्या प्रवासाला काही अर्थ राहत नाही ना पाठीमागच्या. तेव्हा तुम्ही सगळं पहिलेपासून प्रयत्न केले, तर 10वी नंतर क्लासेस वगैरे सगळ्या गोष्टी, नंतर सगळं सोडून देऊन पुस्तक लिहायचं, हे न पटणारी गोष्ट आहे. बरोबर. 2 वर्ष मी घरी नव्हतं सांगितलं. लहान भावाला गोष्ट माहिती होती सगळी. पण नंतर शेवटचा जो 1 वर्ष होता 2017चा वगैरे, त्या काळात लिहिलं. आणि ते मी 700 पानांचं, हे पुस्तक 440 पानांचं आहे. पण माझं मूळ हस्तलिखीचे जवळपास 700-750 पानांचं आहे, ओके. हाताने लिहिलेलं आहे. ते घेऊन मी घरी गेलो आणि आईच्या समोर ठेवलं ते गठ्ठ. म्हटलं, आई अशी अशी मी कादंबरी लिहिली. आणि आई माझी पहिली वाचिका बरं. ओके. म्हणजे सगळ्यात म्हणजे भावाला तर माझी स्टोरी माहित होती, पण प्रॉपर पुस्तक हातात घेऊन वाचणारी पहिली वाचिका माझी आई. आणि आईने वाचलं, ते आईला प्रचंड आवडलं. ते आता एकदम असे नॉर्मल व्यक्ती वाचते वेळेस ते इमोशन भावनिक होऊन जातात शेवट पुस्तकात वाचल्यानंतर. पण ते आईने वाचल्यानंतर म्हणजे की म्हणजे पोटी येऊन सार्थक होणं वगैरे जे म्हणतात ना, ते एकदम आनंदाने आई बोलली. तर घरचे एकदम खुश झाले. नंतर मग पुढच्या प्रवासात पूर्ण कुटुंबच आमचं सामील तेव्हापासून आजपर्यंत आहे. ओके. कारण की मला असं वाटतं ना, सक्सेसची खरी डेफिनेशन काय माहिती का, आपण आपल्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरती समाधान देण्याचं आपण कारण बनतो, हेच खरं सक्सेस असतं माणसाच्या आयुष्यात. तेच म्हटलं ना, वेब सिरीज जेव्हा सुरू होते तेव्हा सगळ्यात पहिली जी लाईन येते ना, बेस्ड ऑन डॉक्टर प्रकाश सूर्यकांत कोयाडेज नॉव्हेल प्रतिपश्चंद्र, ते वडिलाचं नाव जे दिसतं, वेब सिरीज सुरू झाली पहिलं नाव वडिलाचं येतं. शिक्षक, एका म्हणजे नॉर्मल मध्यमवर्गीय कुटुंब, तिथून पुढे येऊन, म्हणजे मी माझं म्हणत नाही, वडिलांचं सांगतो की तिथून येऊन त्यांचं नाव त्या हॉटस्टार सारख्या पडद्यावर दिसतंय. यापेक्षा मोठा आनंद काय. बरोबर. वडील सर काय करतात तुमचे? वडील शिक्षक आहेत माझे. ओके. चित्रकला शिक्षक आहेत. ओके. सर मी म्हणजे तुमच्या सर जीवनातला एक प्रसंग मी ऐकला होता, मला तो इथे पण विचारायला आवडेल. सर तुमची जन्म झालेली जी कहाणी होती ती थोडीशी मला आवडेल जाणून घ्यायला. कहाणी म्हणजे काही गोष्टी निसर्गदत्त असतात, नैसर्गिक असतात. तुम्ही प्रतिपश्चंद्रमध्ये वाचलं असेल की 3 गोष्टी आहेत, एक पुस्तक, प्रवास आणि पाऊस. पूर्ण प्रतिपश्चंद्रमध्ये पाऊस आहे. पहिल्या सीन पासून शेवटच्या सीन पर्यंत तुम्हाला जागोजागी म्हणजे पाऊस हे कॅरेक्टर आहे कादंबरीतलं. सिरीजमध्ये नाही दाखवलं त्यांनी, पण पुस्तकात आहे. दुसरी गोष्ट पूर्ण प्रवास आहे, पूर्ण पहिल्या पानापासून शेवटपर्यंत फक्त प्रवास आहे. आणि तिसरं म्हणजे पुस्तक आहे. तर ह्या 3 गोष्टी जन्मापासून मला योगायोगाने त्या सोबत आलेल्या आहेत. म्हणजे माझा जो जन्म झाला 30 जुलै 1989, प्रचंड पावस, जुलै महिना एकदम पावसाचा. आणि घरी आजोबा माझे धार्मिक ग्रंथ वाचत होते. लोक ऐकतायत लोक, आणि तर बाबा वाचून त्याचा अर्थ सांगतात. बाहेर पाऊस पडतोय आणि त्याच वेळेस आईला कळा सुरू झाल्या, त्रास सुरू झाला. ताबडतोब बैलगाडी काढली गावापासून एक 5 किलोमीटर अंतरावर प्राथमिक आरोग्य केंद्र, आणि बैलगाडी लागली. बैलगाडीमध्ये म्हणजे आई, दुसऱ्या घरातील एक दोन लेडीज, आणि त्यांचा प्रवास म्हणजे सुरू झाला पावसामध्ये. वरून पाऊस पडतोय, प्रवास सुरू आहे, ते ओपन आहे सगळं. इमर्जन्सीमध्ये काय कुठून झाकणार त्याला. बरोबर. जसं आहे तसं त्या अवस्थेमध्ये घेऊन चाललेत. आणि आई म्हणते की त्या पावसामध्येच तू, म्हणजे मी जेव्हा जन्मलो तर डायरेक्ट पावसाचे थेंबच अंगावर पडले. पावसात जन्मलो, बैलगाडीमध्येच. आणि जन्मलो, गाडी परत घेतली, झाला मुलगा. म्हणजे हे जे आहे ना, घरी बाबांचं पुस्तक वाचन सुरू होतं, पाऊस होता, आणि माझा जन्मच प्रवासातला. त्यामुळे तुम्ही केदारनाथ मध्ये पण पहा, पूर्ण प्रवास आहे कहाणीच्या नायकाचा. त्या गोष्टी कुठेतरी निसर्गदत्त असतात, जन्मापासून गोष्टी आहेत, सांगायला छान वाटते.
बरोबर बरोबर. नाही खरंच, आणि हे खूप इंटरेस्टिंग आहे ऍक्च्युली, कारण की तुम्ही जन्मत आणि त्याच वेळेस तुम्हाला आशीर्वाद भेटतो त्या गोष्टींचा, म्हणजे पावसाचा, नाही का, म्हणजे ह्या गोष्टींचा आपल्याला ते आशीर्वाद भेटतो आणि आपण तीच गोष्ट पुढे कॅरी करतो आणि ते आपल्या कामातून रिप्रेझेंट होते आज कुठेतरी. तर ते एक भारी वाटतं, नाही का. दुसरी गोष्ट सर, पुस्तकामध्ये तुम्ही ते हे जे केलं आहे की आजोबांचं घड्याळ, त्याच्यामध्ये तमिळ भाषेमध्ये आकडे वगैरे आहेत, तर हे तुम्हाला कसं सुचलं, त्याचा अभ्यास कसा केला किंवा याचा रेफरन्स तुम्हाला कुठे भेटला? मग कादंबरी लिहित असताना यांचा एक प्रवास सुरू आहे. मुंबईच्या दिशेनं हे जाता येतं. म्हणजे रविकुमार, प्रियल आणि आदित्य तिघांचा प्रवास सुरू आहे. त्या प्रवासामध्ये तो घड्याळाबद्दल महत्व सांगतो, वॉचबद्दल. तो तिला सांगतो की म्हणजे घड्याळाकडे पाहताना आपण नेहमी चेहऱ्यावर स्मित असलं पाहिजे, हसलं पाहिजे. कारण ही इथली टिकटिक जी सुरू आहे ती म्हणजे आपलं आयुष्य. एका बरोबर. क्षणाला सेकंदानं आयुष्य आपलं पाठीमागे पडत चाललंय. आपण जिवंत आहोत या क्षणी, म्हणून असं एक फिलॉसॉफिकल तिथं लिहिलं होतं. म्हणजे घड्याळाचा उल्लेख मला अशा पद्धतीने घ्यायचा होता. मग काहीतरी वेगळं काहीतरी असावं, नवीन काहीतरी, जरा थोडं वेगळं घड्याळ असावं. मी वॉच पाहायला सुरुवात केली इंटरनेटवर. काही म्हणजे मला प्रत्यक्ष, म्हणजे आता हा कहाणीचा नायक आहे रविकुमार, हा आपण नॉर्मली डाव्या हातात घड्याळ घालतो, बरोबर. उजव्या हातात घड्याळ घालत असतो. ओके. त्याचे कारण त्याचे आजोबा घालायचे तसे. आणि म्हणजे असं वेगळं काहीतरी आहे. मग ते घड्याळ नॉर्मल घड्याळ नसावं, काहीतरी वेगळं असावं. मग वॉच कशा कशा असतात त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यात मला सापडलं की 8 डे क्लॉक नावाचं एक घड्याळ आहे, किंवा ग्रँड फादर्स क्लॉक ज्याला म्हणतात. म्हणजे युरोपमध्ये 300-350 वर्षापूर्वी ती घड्याळ बनायची. आणि मग ते एक माझ्या लक्षात आलं की एक मुंबईला प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम, सध्याचं छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय, तिथं आहे. मग नंतर लक्षात आलं की त्याच्यामध्ये काहीतरी वेगळे आकडे येतं नॉर्मलपेक्षा. आणखी उत्सुकता जाणवली. म्हणलं हे पाहिजे आपल्याला स्टोरीमध्ये, याला घ्यायचं 100%. मग त्याच्या अनुषंगानं कहाणीमध्ये काही बदल करण्यात आले. म्हणजे आहे ते वाचते वेळेस तुम्हाला लक्षात येतात गोष्टी. बरोबर. पण ते घड्याळ इंटरनेटवर पाहिलं, पण मला ते समाधान होत नव्हतं. मी नागपूरला होतो. डोक्यात एक आलं की नाही, हे पाहायचं आपल्याला. दुपारी 2-2:30च्या सुमारास असं डोक्यात विचार आला. जेवण नेमकंच झालं होतं. म्हणजे तसा म्हणजे त्या बाबतीत थोडा सनकीपणा होताच. डोक्यात काय आलं की चला, मला हे घड्याळ पाहायचं. प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियमला आहे. मी नागपूरला, प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम मुंबईला. बॅग काढली, जे लिहायचं माझं सामान जे काय आहे, वही नोट करून घ्यायच्या गोष्टी. मित्राला म्हणलं एक पैसे पाठव थोडेफार, जायचं फिरायला. आणि डायरेक्ट बस स्टँडला गेलो नागपूरच्या. ते 4 दिवसांचा पास असतो, आता असेल आता पण. पास काढला, डायरेक्ट गाडीत बसलो. तिथून 4 वाजता तिथून बसलो. दुसऱ्या दिवशी पहाटे पुण्याला इथे. इथून लगे पुण्याच्या बस स्टँडवर फ्रेश होऊन पुढची गाडी घेऊन मुंबईला दुपारी 2-3ला पोहोचलो. आणि दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत 2 तास मी फक्त ते वॉच पाहत होतो. त्या प्रिन्स ऑफ वेल्स मध्ये जाऊन चहू बाजूंनी नेमकं कसं दिसते, त्याच्यावरची नक्षी कशी आहे, ते जे डायल जे आहे ते नवीन आहे का जुनं आहे, त्याची अक्षर. मग त्याच्यात ते तामिळ आकडे त्याच्यामध्ये. मग मी तेच तामिळ आकडे आपल्या नायकाच्या वॉचमध्ये घेतलेले. ओके. आणि ते त्याला ते असे नाही दिसत. तुम्ही त्याला टॉर्च मारला तरच ते दिसतात. असं ते गुंफलंय मस्तपैकी. ती वॉच पाहण्यासाठी मी 1.5 दिवस प्रवास करून गेलो होतो. 2 तास ती फक्त वॉच पाहिली. मला जे घ्यायचं त्यातून सगळं घेतलं आणि परत पुन्हा तोच प्रवास बसने तिसऱ्या दिवशी सकाळी नागपूरला परत. पुस्तकामध्ये फक्त एक 5 ते 6 ओळींचा उल्लेख आहे, पण त्या 5 ते 6 ओळींसाठी एक 3 दिवसाचा असा प्रवास केला. आणि त्यामुळे ते कुठेतरी असं छान पद्धतीने आलेलं आहे. तुम्हाला ते आवडतं. हे सर्व गोष्टी करण्यासाठी नक्कीच आपण मित्रांची मदत करतो. तुम्हाला असे कोणत्या मित्रांनी मदत केली, तुम्हाला त्यांचं नाव घ्यायला आवडेल? नक्की तसं पाहायला गेलं तर एक प्रॉपर यादीच निघेल. पण सगळ्यात क्लोज म्हणजे जवळचे म्हटलं तर माझे रूम पार्टनर जे होते, एक अजित हांगे म्हणून माझा मित्र, जो माझा रूम पार्टनर MBBS, तो आता DM कार्डिओ करतोय. तो मला नेहमी म्हणजे अगदी कोयडे अभ्यास कर म्हणून मागे लागायचा. तो प्रचंड अभ्यास, मला पुस्तकी किडा. तो आता म्हणजे हृदयरोगाचा तज्ञ झालेला आहे. त्यालाही प्रचंड प्राऊड आहे. तो सगळ्याला सांगत असतो की हा माझा रूम पार्टनर आहे, आम्ही 6 वर्ष एका रूम मध्ये राहिलो आणि हा आता त्याची वेब सिरीज पहा वगैरे. तो आहे डॉक्टर शिवराज कल्याणकर. तोही माझा एकदम खास मित्र. म्हणजे तो एकटाच असा होता की म्हणजे काय व्हायचं, कॅम्पसमध्ये अक्षरशः लोकांनी, म्हणजे असते ना गेलेली केस म्हणून प्रकार असते, ते लोक माझ्याकडे पाहायचे. ऑन कॅमेरा सांगतोय. कारण तेव्हा 4 वर्ष लिखाण काम सगळं सोडून, म्हणजे नोकरी नाही, जॉब नाही, फक्त लिखाण करतोय. हे काही म्हणजे कुणालाच पटणारी गोष्ट नाही. मला जर डबल संधी मिळाली वापस जायची तर मी डबल नाही करणार त्या गोष्टी. आता नाही, कारण मला माहिती तो त्रास काय होता, किती अडचणी होत्या. सो पण हा एकटा होता शिवराज कल्याणकरचे नाव घेतलं. त्याचं म्हणणं होतं की तू लिही, तू बस, काय येतील अडचणी येतील काय वाटेल, तू जेवढ्या पेन मध्ये असशील, जेवढा तुला त्रास होईल तेवढं तू चांगलं लिहिशील, त्यामुळे काही हरकत नाही. तो एक होता. डॉक्टर संकेत साबू म्हणून माझा मित्र आहे अकोल्याचा. तो त्या काळात त्याने मला आर्थिक मदत खूप केलेली. तिथे अडचण येईल तिथे तो उभा राहायचा. आदित्य नावाचं कॅरेक्टर प्रतिपुष्चंद्र म्हणजे आहे. आदित्य म्हणजे माझ्या शेवटच्या 1 वर्षातला रूम पार्टनर. आणि त्याची पण एक छान कहाणी आहे की तो आहे मूळ याचा मध्य प्रदेशचा, आणि तो माझा रूम पार्टनर होता. त्याने मराठीतलं एकही पुस्तक वाचलेलं नव्हतं, त्याला मराठी येत नव्हती. पण तो माझा रूम पार्टनर. आम्ही डिस्कशन करायचो. प्रतिपुष्चंद्रच्या प्रत्येक ओळीचं डिस्कशन आम्ही सोबत केलेलं आहे. डिस्कशन मध्ये अर्थात छत्रपती शिवाजी महाराज कादंबरीचा जो आपल्या मुख्य नायक जे आहेत त्यांचा विषय यायचा.
मग तो महाराजांबद्दल त्याला काहीच माहिती नव्हती बरं. तो फक्त नाव आहे. नंतर आमच्या डिस्कशनमध्ये ते नवनवीन यायची, मी नवनवीन किस्से सांगायचो. महाराजांच्या ज्या काही लढाया, ज्या काही मोहिमा, त्या सगळ्या मी त्याला समजून सांगायचो. तोही ऐकून घ्यायचा. प्रचंड तो क्रिएटिव्ह एक काहीतरी नवीन कन्सेप्ट सांगणारा. पण त्याला महाराजांचा इतिहास आला. ज्याला आधी शून्य माहिती होती त्याला एक 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 गोष्ट समजायला लागली हळूहळू. आणि त्यानं श्रीमान योगी ही कादंबरी त्यानं हिंदीमध्ये विकत आणली. ओके. आणि त्यांनी वाचली. तो म्हणे की आता मी मध्य प्रदेशमध्ये तिकडे आमच्या भागात मी किमान 10 लोकांना ही कहाणी सांगणार आहे. हा एक पॅरलली घडत गेली गोष्ट. तोही माझ्या कहाणीचा एक फार मोठा साथीदार आहे. तसे भरपूर आहेत की ते नाव प्रत्येकाचे घेणं शक्य नाही. ते पुण्यामधील एक नितीन तांदळे सर म्हणून एक डॉक्टर होते. त्यांच्या रूमवर येऊन राहायचो मी. टायपिंगचे वगैरे काम सुरू होते ना, लेआउटचे वगैरे. सरांच्या रूमवर येऊन राहायचो. म्हणजे हक्काचं घर माझं. सर असतील नसतील. नवले मेडिकल कॉलेजला होते ते जॉबला. यायचं डायरेक्ट त्यांच्या रूमवर राहायचं, आपले काम करायचे, परत जायचे. अशा प्रवासात कादंबरीमध्ये एक वाक्य लिहिलंय पहा, की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करण्यासाठी 100% म्हणजे मनातून करता आणि ती गोष्ट पूर्ण व्हावी म्हणून 100% प्रयत्न करता, तेव्हा निसर्ग ती गोष्ट पूर्ण करणारी माणसं तुमच्यासमोर आणून उभा करतो. ही गोष्ट सर मी खूप रिलेट करतो नाही का, माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा मी खूप रिलेट करतो ही गोष्ट. नक्की. निसर्ग तुम्हाला तुमच्यासमोर ती माणसं फक्त तुमचे प्रयत्न 100% पाहिजेत, मन प्रामाणिक पाहिजे, बरोबर ते काम घडून. नाहीतर असंख्य लेखक आहेतच की येऊन गेलेले आहेतच. काही जणांचं नाव पण मी कोणाला कमी म्हणत नाही, पण कुठेतरी चुकतात, कुठेतरी गोष्टी कमी पडतात. या कादंबरीमध्ये ना सर मी जेव्हा वाचत होतो ना, तेव्हा प्रेक्षकांशी, लोकांशी ना ह्या कादंबरीचा डायरेक्ट कनेक्ट होता. हो. मी वाचताना पुस्तक वाचत नव्हतो, शब्द वाचत नव्हतो, मला डायरेक्ट ते चित्र दिसत होतं नाही का. रवी, प्रियल, तो सीन गाडीमध्ये निघाले, पाऊस दिसतोय. हे तुम्ही जेव्हा पुस्तक वाचता तुम्हाला असं वाटतं की तुम्ही सुद्धा त्या कहाणी तुम्ही जाताय. रवी, प्रियल, आदित्य आणि तुम्ही चौघ आहेत त्या प्रवासामध्ये. करेक्ट. असं कधीच होत नाही ते तिघे आहेत किंवा कुठलाही तुम्ही हिरोचा प्रसंग घ्या, विलनचा प्रसंग घ्या किंवा कोणाचं, तुम्हाला असं वाटतं की मी तिथं आजूबाजूला कोणीतरी आहे, सगळं माझ्यासमोर घडतंय. कधी कधी वाटतंय थांबवलं पाहिजे असं, पण तुम्ही त्या फ्लो मध्ये वाहत जातो. सर एकंदर ते पुस्तक पूर्णपणे प्रेक्षकांपर्यंत आणण्यासाठी तुम्हाला कुठल्या कुठल्या स्टेजमध्ये जावं लागतं आणि पुस्तक पब्लिकेशन करण्यासाठी काय प्रोसेस साधारण फॉलो करावी लागते? लोकांपर्यंत पोहोचणं हे मी एक म्हणजे बऱ्याच ठिकाणी वाक्य मी बोललेलो पण आहे, आजही ते वाक्य बोलतो आणि हे फार रिस्पॉन्सिबल सेंटेन्स आहे. लेखकानं पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत जोपर्यंत शेवटचं पेज म्हणजे लिहून पूर्ण होत नाही तोपर्यंत ते पॅशन म्हणूनच करावं, छंद म्हणूनच करावं लिखाण. ज्या दिवशी तुमचं शेवटचं पेज पूर्ण होईल, तुम्ही तुमची लेखणी ठेवून दिली की माझी कादंबरी संपली, तिथून पुढे तुम्ही व्यवसाय म्हणून उतरलं पाहिजे. आधी पॅशन पूर्ण होईपर्यंत, एकदा पॅशन पूर्ण झालं की नंतर तो व्यवसाय. बऱ्याच लेखकांचं दुर्दैव की त्यांना त्या गोष्टी जमलेल्या नाहीत. आतापर्यंत मराठीत मोठे मोठे लोक होऊन गेले पण त्यांना पुस्तकातील आर्थिक व्यवहार कधी समजलाच नाही. आधीच वाक्य, मी आर्थिक व्यवहार नंतर म्हणतो, पण आधीच वाक्य हे की तुमचं पॅशन जे आहे ना ते 100% 100% पॅशन तुमचं सुरुवात लिखाण पूर्ण झालं पाहिजे. शेवटच्या पानापर्यंत आर्थिक गोष्टीचा विचार करण्यात काही अर्थ नसतो, पण झाल्यानंतर मग 100% केला पाहिजे. असं लिहिलेलं पुस्तक लोकांपर्यंत पोहोचणं ही सगळ्यात मोठी गोष्ट असते. एक टाइम असा होता की एक 20 वर्षाच्या आधी न्यूजपेपरमध्ये बातमी यायची किंवा पेपरमध्ये आर्टिकल यायचे पुस्तकाबद्दल, मग ते लोकांपर्यंत पोहोचायचे. समीक्षक लोक समीक्षा करायचे लोकांमध्ये. म्हणजे काय होतं, 3 चाळण्या होत्या, लेखक, समीक्षक आणि वाचक. लेखक 1, समीक्षक 20-30 आणि वाचक लाखो असं होतं. आतापर्यंतची हा प्रवास होता. गेल्या 20 वर्षापर्यंत हेच चालायचं. काय झालं, सोशल मीडिया आला, फेसबुक, इंस्टाग्राम ही माध्यमं आली. एक गोष्ट आम्हाला नवीन तरुण लेखकांना कळली की हे फार प्रभावी माध्यम आहे. मग आम्ही मधली जी फळी आहे मधल्या फळीमध्ये सोशल मीडिया ठेवला. डायरेक्ट लेखक ते वाचक. समीक्षकांनी अर्थात समीक्षा करावीच, ती फार महत्वाची गोष्ट आहे. त्याशिवाय लेखकाला लक्षात येत नाही. आपलं कुठं चुकतं हे पण सांगितलं पाहिजे, कुठं बरोबर आहे हे पण सांगितलं पाहिजे. पण तरी लोकांपर्यंत जे पोहोचायचं असेल ना, हे माध्यम फार प्रभावी आहेत. लाखो लोक आहेत तुमचे आणि यातून तुमचा चेहराही जातो. बरोबर. त्यामुळे कमी काळामध्ये जे लेखक फास्ट लोकांपर्यंत पोहोचतायत ना, तेच कारण म्हणजे मीडिया. आणि त्याचा वापर करून घेण्यात पण काही गैर नाही आहे, तर त्याचा वापर केलाच पाहिजे, तो चांगल्या पद्धतीने. पब्लिशिंग वगैरे आहेत, तो त्याबद्दल म्हणजे हा पार्ट नको याच्यामध्ये. पब्लिकेशन फार लांबच जाईल तो विषय. ओके. त्यावर सेपरेट व्हिडिओ होईल. ओके. ज्याप्रमाणे सर म्हणजे कादंबरीच्या शेवटी टप्प्यामध्ये खजिना पण सापडतो आणि तो जो स्वतःला म्हणत असतो की मी वंशज आहे याचा, त्याला तो भेटतो आणि तो म्हणतो तो वेडा होतो वगैरे वगैरे नाही का. आणि रवीला नंतर तो सिंहासनाचा शोध घेत असतो, त्याला ते पण भेटतं. याच्या पुढे कहाणी आणखी पुढे जाऊ शकते का, किंवा विचार आहे का पार्ट 2 आणण्याचा किंवा काय असं? नाही, तसं नाही. महाराजांचं सिंहासन मिळालं म्हणजे कादंबरीची पहिली ओळ जी लिहिलेली आहे, समोर सिंहासन ठेवूनच लिहिलेली, ते मिळालेलं आहे. त्यामुळे आता मी त्यात जेव्हा मी प्रतिपचंद्र लिहिली त्याच्या मनोगतातील पहिलं वाक्य आहे असं आहे, किंवा माझी अवस्था उसातून रस काढलेल्या त्या यासारखी झालेली आहे. आता त्या शिल्लक काहीच नाही राहिलेलं.
हम्म. आता पुन्हा त्यात लिंबू टाकून पिळून काहीतरी विचित्र रस काढण्यात काही मजा मजा नाही. नाही. पूर्ण निघून गेला तुझा जो जो गोडवा आहे तो हम्म. पूर्ण कादंबरीत उतरलेला आहे. आता पुन्हा ओढायचं नाही. मी लिहिल प्रतिपतचंद्र भाग 2 लिहिणार आहे, ओके पण कहाणी वेगळ्या पद्धतीची असेल. ओके हा जो विषय आहे हे पूर्णत्वास गेलेलं आहे. ओके त्याला आता नवीन छेडछाड करून पुढे काही ओढायचं नाही. नवीन कॅरेक्टर असतील, नवीन प्रसंग असतील, नवीन घटना, नवीन काळ असेल. आणि प्रतिपतचंद्र हे जमिनीवरचं आहे. दुसरा पार्ट हा जमीन आणि पाण्यावरचा असेल, ओके ते येईल लवकरच नंतर. पण हा पार्ट संपला इथे, एवढं मी जाहीर करतो. ओके ओके. दुसरी गोष्ट सर, जेव्हा चित्रीकरण चालू होतं तेव्हा तुम्हाला सुद्धा सेटवरती बोलवलं होतं काय रेफरन्ससाठी वगैरे, तर तो तुमचा अनुभव कसा होता? कलाकारांशी तुम्ही इंटरॅक्शन झाला असेल, तो तुमचा कसा अनुभव होता? हा, तसं ज्यावेळेस फर्स्ट टाइम मी जेव्हा शूट म्हणजे प्लेसवर गेलो होतो, सगळ्यात पहिल्यांदा त्यावर मी लिहिले होतं की व्हॅनिटी व्हॅन्स सगळ्या कलाकारांच्या उभ्या होत्या आणि एक व्यक्ती माझ्यासोबत दिला होता स्पेशल, जे काही लागेल कमी जास्त गोष्टी चहा पाण्यासाठी वगैरे. एका व्यक्तीकडे काम होतं की सगळ्या कलाकारांची भेटी घालून देणं. ओके आणि मग आम्ही राजीव खंडेलवाल ज्यांनी रवीचं कॅरेक्टर केलेलं आहे त्यांची भेट होणार होती. तो व्यक्ती मध्ये गेला, ते व्हॅनमध्ये बसले होते, नेमकं शूट संपलं होतं, ते मध्ये बसले होते. एक व्यक्ती मध्ये गेला, त्यांनी सांगितलं की या कहाणीचे लेखक आलेले आहेत, ज्यांच्या नॉव्हेलवर आपण काम करतो, ते रेड रायटर आले. ते एक असे सावरून बसले एकदम जरा असं जरा रायटर आले. आणि मग मी गेलो, मला त्यांनी खुणवलं आणि मी गेलो मध्ये गेलो आणि राजीव खंडेलवालने असं वाकून पाहिलं माझ्या पाठीमागं. ओके म्हणजे लक्षात आला तो मुद्दा. हा त्याला नाही सर मीच आहे म्हटलं, ओके जो लेखक मीच आहे. बऱ्याच जणांना काय वाटतं की कोणतरी रिटायर झालेला 55-60 वर्षाचा, कारण हा आवाका फार मोठा आहे ना तो. मोठा आहे. काही काही लोक असे मला विचारतात की तुम्ही 5-6 जणांनी मिळून पुस्तक लिहिलंय का म्हणून, कारण एकाला लिहिणं शक्य नाही. बरोबर. त्यांनाही तोच गैरसमज झाला असं की कोणीतरी हा एवढं पुस्तक हा कसं लिहिलं असं वाटलं असेल. मी त्यांना सांगितलं की सर मीच आहे. काही ठिकाणी तर लोक म्हणजे प्रकाश कावडेंचा मुलगा का म्हणून मला म्हणतात. झालेलं आहे, असं किस्सा झालेला आहे की त्यांना काय वाटतं की म्हणजे असं ओल्ड एजचा कोणतरी असेल, त्यांना तो वाटलं. मग नाही मीच आहे म्हटलं. आम्ही गप्पा मारल्या एकदम, त्यांनी विथ रिस्पेक्ट त्यांनी असं अगदी झुकून हस्तांदोलन केलं. भारी वाटलं त्यांना की तुम्ही ज्या पद्धतीने लिहिलंय. ज्यांनी आपल्या यांचं काम केलेलं आहे, राज्यपालांचं काम केलेलं आहे आपल्या सिरीजमध्ये, साऊथला मोस्टली ते विलनचे काम करतात. ते बोलले की तुम्ही ही कादंबरी लिहिली, तुम्ही ही स्टोरी लिहिली म्हणून आम्हाला याच्यावर काम करायची संधी मिळते, तुम्ही लिहिलं म्हणून आम्ही हे काम करतो. तो एक फार मोठा सन्मान होता. सई तामणकर यांच्याशी भेटलो, त्यांना म्हणजे स्टोरी सगळ्यांना आवडली. प्रत्येकाचं म्हणणं हेच होतं की आमचं नशीब आहे की आम्ही एवढ्या छान कथेवर आम्ही काम करतो. छान अनुभव होता एकदम. ओके. तर तुमच्या आगामी कुठल्या वेगवेगळ्या पुस्तकांवरती लिखाण चालू आहे किंवा कादंबरी येणार तुम्हाला सांगायला आवडेल? बघा, प्रतिपतचंद्र तर आता ती अगदी कळसाला पोहोचलेली आहे. लवकरच ही कादंबरी हिंदी आणि इंग्रजीमध्ये आणतोय, अगदी पुढच्या 8 दिवसामध्ये. त्यानंतर केदारनाथ ही कादंबरी पण प्रचंड लोकांना आवडत आहे. केदारनाथ 17 जून. केदारनाथचे जवळपास गेल्या वर्षभरामध्ये 10,000 आसपास कॉपी गेलेल्या आहेत. त्याचं हिंदी आणि इंग्रजीचा प्लॅन आहे, पण आधी प्रतिपतचंद्र पूर्ण झाल्यानंतर. आता याच्या पुढचा टप्पा म्हणजे सरकारी दवाखाना, म्हणजे पुढची कादंबरी फार छान असणार आहे. कादंबरी म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटल. तुम्ही ऑल इंडियात कुठेही गेलात, भारताच्या कोणत्याही 2 टोकांना जरी पकडलं आणि कुठलाही सरकारी दवाखाना घेतला तरी प्रसंग तेच असतात, घटना त्याच असतात, फक्त चेहरे बदलतात. प्रत्येकाशी कोरिलेटेड. म्हणजे तुम्ही कधीतरी सरकारी दवाखान्यात गेला असालच, कोणीतरी जन्मलेलं असतं, कोणीतरी मेलेलं असतं, कोणाचा तरी अपघात झालेला असतो, कुठलं तरी डॉक्युमेंट असतं. तुम्हाला म्हणजे सरकारी दवाखाना व्यवस्था अशी आहे की तुम्ही त्याच्या तावडीतून सुटत नाहीत. कधी ना कधी तुमचा संबंध आलेला असतो. नसेल आला तर येणारच, तुमच्या बाबतीत ते घडणारच ती गोष्ट. त्याचे असे प्रसंग असतात, पेशंट, त्यांचे इमोशन्स, आजार. काही जण बाहेर म्हणजे बरे होण्यासाठी काही जणांची धडपड असते, काही जणांसाठी मरण्यासाठी धडपड असते, त्यातून सुटका हवी असते. भरपूर असे प्रसंग अनुभव आहेत, ते सगळे एकत्रितपणे एका छान पद्धतीने लिहितोय. आणि हे काय असं कुठलं एक स्पेसिफिक हॉस्पिटल असणार नाही. त्या बऱ्याच जणांना असे वाटतं की मी जिथं काम करतो तिथले अनुभव असतील फक्त, तर तसं नाही. ते ऑल म्हणजे आतापर्यंतचा अनुभव, सगळे प्रसंग. आणि हे फक्त माझे एकट्याचेच नाहीत, ते मेडिकल फील्डमध्ये काम करणाऱ्या, आता गायनेक स्त्रीरोग विभागाला मी कधी काम केलेलं नाही, त्यांचे काही अनुभव असतील, त्यांची एक लाईफ असते, त्यांचं एक स्ट्रगल असते. हे सगळे आहेत, ते सगळे एकत्रितपणे कहाणीमध्ये घेतो आणि नक्कीच फार आवडेल तुम्हाला. छान एकदम. आता सर तुम्ही ज्या पद्धतीने वर्णन केलं ना, त्यावरून मी एक थोडा अंदाज बांधू शकतो की मला असं वाटतं ज्या प्रकारे सर तुम्ही या कादंबरीमध्ये सांगितलंय की रायगड बोलतोय, नाही का, तसंच तुमचं कदाचित असं असू शकतं, आय डोंट नो, की सरकार दवाखाना बोलतोय, काहीतरी म्हणणं मांडतोय, तिथे लोक कसे येतात, काय येतात, कहाणी पेशंटचं म्हणणं काय आहे. पहिलं एक पान ह्याच आहे. ओके. तुम्ही फार छान पद्धतीने ओळखलं. सुरुवातच हे पहिलं पान, किंवा मी सरकारी दवाखाना, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं काहीतरी. कारण की तो सुरुवातच करतो की जेव्हा तुम्ही एखाद्या सरकारी दवाखान्यामध्ये प्रवेश करता तेव्हा त्या दवाखान्याला वास असतोय, गंध, आणि वासाची मेमरी फार स्ट्रॉंग असते. तुम्हाला आत्ताही कधीतरी
10 वर्षापूर्वी एखादा काही स्मेल आला असेल, तो तुम्हाला आता आठवला, स्मेलची पण आठवण असते, तरी हो. तुम्हाला तो पक्का पूर्ण आठवतो. तर सरकारी दवाखाना असा गंध असतो, मल्टीव्हिटॅमिनच्या बॉटल वगैरे पडलेल्या असतात ना, तो वास त्या हॉस्पिटलमध्ये फिरत असतो. आणि जेव्हा तुम्ही सरकारी दवाखाना म्हटलं की तुम्हाला तो वास आठवतो प्रत्येकाला. म्हणजे म्हणजे तो सरकारी दवाखाना सांगतो की माझी सुरुवात अशी आहे माझ्या कहाणीची. पण ह्या भिंतींना जरी कान दिसत नसतील, त्यांनी भिंतींनी प्रचंड गोष्टी पाहिलेल्या आहेत, प्रचंड आवाज ऐकलेले आहेत. लोकांचं लहान बाळ रडताना, जन्मल्यानंतर रडताना ऐकलेलं आहे, त्याला रडताना बघून आई वडताना हसतानाही ऐकलेलं आहे. पण याच बिल्डिंगमध्ये किती असंख्य लोकांना मरतानाही तो जो टाहो फुटतो तो पण ऐकलेला आहे. तर ते सगळं जे अनुभव आहेत ते मला माझ्या इथले भिंतीचे जे पापुद्रे जे पडलेले दिसत आहेत तुम्हाला, त्या प्रत्येक पापुद्र्याच्या पाठीमागे एक कहाणी आहे. कुणीतरी तर डोकं आपटून रडलेलं आहे भिंतीवर. ती कहाणी मला तुम्हाला सांगायची. सरकारी दवाखाना स्वतः सांगतो. बरोबर. तर नक्कीच आम्हाला उत्सुकता आहे हा. पुस्तकाची. आम्ही वाट पाहू. सर धन्यवाद, तुम्ही वेळ दिला आज आमच्या एपिसोडसाठी. खूप खूप सर आम्ही आभारी आहोत तुमचे. धन्यवाद. So much, खूप sir. खूप धन्यवाद. तर सर तुमच्यासोबत बोलून खूप छान वाटलं आम्हाला. आणि सर आम्ही पॉडकास्ट करतो, तर आम्ही थोडासा विचार केला की आपण आपल्या पॉडकास्टमध्ये इतरांपेक्षा वेगळं काय करू शकतो. म्हणून आम्ही आमच्या पॉडकास्टमध्ये सर रिसेंटली एक क्रिएटिव्ह एलिमेंट ऍड केला आहे की लाईव्ह स्केचिंग. जो माझा कॉलेजचा मित्र आहे, खूप क्लोज फ्रेंड आहे, त्याच्यामध्ये खूप छान टॅलेंट आहे सर, नाही का, बरोबर. स्केच काढण्याचं. सो त्याला पण एक प्लॅटफॉर्म भेटेल आणि ती कला पण रिप्रेझेंट होईल चांगल्या प्लॅटफॉर्मवरती. सो आम्ही ते केलेलं आहे. मी माझ्या मित्राला वेलकम करतो. सूरज, प्लीज वेलकम. This is for you. थँक्यू सो मच. आणि मित्रांनो, आपला आजचा हा पॉडकास्ट पॉडशॉट स्टुडिओ सोबत कोलॅबोरेशन झालेला आहे. तर मित्रांनो, या स्टुडिओमध्ये आपण तुमच्या काही प्रोफेशनल ऍड असतील, ऍड शूट करू शकता, किंवा प्रोफेशनल बिझनेसचे तुमचे काही पॉडकास्ट असतील, तेही पॉडकास्ट तुम्ही या ठिकाणी स्टुडिओमध्ये तुम्ही शूट करू शकता. या स्टुडिओबद्दल तुम्हाला मी डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच, त्याचबरोबर तुम्हाला कॉन्टॅक्ट सुद्धा शेअर करेल. तुम्ही तुमच्या आयडिया, तुम्ही तुमचे थॉट्स या ठिकाणी येऊन शूट करू शकता, इम्प्लिमेंट करू शकता. तुम्हाला या ठिकाणची मॅनेजमेंट टीम नक्की आणि खूप छान प्रकारे सहकार्य करेल. तर मित्रांनो, हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये. व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा द मयूर साळवेज थिंग्सला. आणि मित्रांनो, कमेंटमध्ये तुम्ही आम्हाला लिहून सांगा तुम्हाला नेक्स्ट एपिसोड कुठल्या गेस्ट सोबत हवा आहे, कुठल्या टॉपिकवरती हवा आहे. आम्ही नक्कीच प्रयत्न करू तो पॉडकास्ट तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा. तोपर्यंत स्टे ट्यून आणि थँक्यू.